हाय हॅलो नमस्ते, मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि तुम्हाला आजचा दिवस आनंदात आणि सुखाचा गेला असेल की म्हणजे बाप्पाचरणी वाटते ना. कारण आजचा ब्लॉग मी संध्याकाळी 8:30 वाजता स्टार्ट केला आहे. आज दिवसभर बाहेर होते त्यामुळे मला ब्लॉग काही शूट करता नाही आला. बांधकाम कामगार मजुरीचा फॉर्म भरायचा होता मला, म्हणून तो फॉर्म भरून आलेली जाऊन. बघूया आता यशला आपल्याला स्कॉलरशिप मिळेलच त्याची. मुलांना स्कॉलरशिप, भांडी वगैरे काय काय मिळते, बरेचसे सुखसोयी आहेत त्याच्यामध्ये. आणि बघूया मग आता मी आज फॉर्म भरला आहे, आता कधी मंजूर होईल आणि तिथनं पुढं आपल्याला त्याची प्रोसेसमधून आपल्याला काय बेनिफिट मिळतील ते मी तुमच्याशी शेअर करत जाईन इथून पुढे पण. आणि आता संध्याकाळचे 8:30 वाजल्यात, माझं चाललं स्वयंपाकाची तयारी. डाळ बटाट्याची आमटी बनवली मी आणि सुक्यात ऑमलेट बनवणार आहे मी अंड्याचा. आज भाकरी बनवणार आहे मी ह्याच्या बाजरी बंद केली आता थंडी संपल्या म्हणून ह्याच्या शाळूच्या भाकरी बनवणार आहे मी. चालले बघा आता माझा स्वयंपाक दाखवते तुम्हाला मी काय काय बनवलं स्वयंपाक. बघा मी आज डाळ बटाट्याची अशी रसरशीत आमटी बनवली आहे, रबरबीत. यश आणि आम्ही दोघंच जेवायला आहे. मिस्टर बाहेर गेले जेवायला मित्रांच्या बरोबर हॉटेलला अख्खा मसुरा खायला, त्यामुळं आम्ही दोघंच जेवायला आहे. आणि आता बघूया टोमॅटोचं ऑमलेट ह्याचं बनवायचं आहे, अंड्याचं ऑमलेट बनवायचं आपल्याला. इकडे मी भाकरी बनवणार आहे, त्यासाठी चालले आता हे जोंधळ्याच्या भाकरी माझ्या बनवून घ्यायच्या. इकडं दिवस आज सगळा माझा बिझी शेड्यूलमध्येच गेला आहे, का तर मला तिथं वेळ झाला फॉर्म भरेपर्यंत. मला तिथं ब्लॉग पण बाहेर काही शूट करता नाही आला बाहेर गेल्यामुळं. तरी थोडासा मी हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेल्यानंतरचा ब्लॉग मी थोडासा शूट केला आहेच. पुरी आणि उत्तप्पा खाल्लेला मी ब्लॉग आज शूट केला आहेच थोडासा. बघूया आता आपल्याला फायदा होतो आहे का त्याच्यातनं, का नाही होत काय बघा. बांधकाम कामगार मजूरचं आमच्यात तर सगळ्यांची कामं झाले तिथं, पण आता हे आपलं होतं आहे का बघूया का. आणि मी तुम्हाला दाखवेन, शेअर करेनच इथून पुढे मला त्याचा काय काय लाभ झाला ते. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि मी 4 अंड्यांचं टोमॅटो ऑमलेट बनवून घेतलं आहे बघा. टोमॅटो, कांदा, मिरची सगळं घालून यशनंच बनवले, शूट घ्यायला पाहिजे तुम्हालापासून. आणि ह्या माझ्या भाकरी हे बघा किती छान बनले बघा. या सगळेजण जेवायला. आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. आता मी बडबडलेलं सगळं सांगणार. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि ही बघा वॉटरमेलन एवढं मोठं कलिंगड आहे. आता ही खायचं चाललं आहे संध्याकाळचं. थंड केले फ्रीजमध्ये, वर दिसते तुम्हाला थंड केलेलं आहे ती. आता हे कट करून खायचं चाललं आहे. या सगळेजण कलिंगड खायला. रॉकीला पण आमच्या पाहिजे झाले कलिंगड. बघा आतमध्ये कसलं आहे कलिंगडचं कटिंग चालले. मस्त आहे एकदम छान. हे बघ कट केले कलिंगड, छान आहे कलिंगड, मस्त एकदम. इकडे एवढं आहे, खूप मोठं आहे. या सगळेजण कलिंगड खायला. 10:30 वाजलेत रात्रीचे. रेड आहे एकदम.